जगाच्या राजकारणामध्ये गाजत असलेलं आणि अनेक राष्ट्रप्रमुखांना धडकी भरवणारं एक नाव म्हणजे जेफ्री एप्स्टीन। त्याचे काळे कारनामे उघड करणाऱ्या एप्स्टीन फाईल्सची चर्चा जगभरात होतीये। गेल्या महिन्यात महाराष्ट्रात देखील असंच एक प्रकरण गाजलं, ते म्हणजे अशोक खरात। या खरातचे भलते उद्योग लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहेत। बघूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालंय आणि हा सिनेमा भोंदू खरातच्या कारनाम्यांवर असल्याची चर्चा लगेचच सुरू झाली आहे। सिनेमाच्या पोस्टरवर बारकाईने नजर टाकली तर तुम्हालाही त्याचा अंदाज येईल। आता सगळं उघड होणार हे वाक्य आहे पोलिसांच्या क्राईम सीन टेपवर। हातात 500 रुपयांच्या थप्प्या घेऊन उभी असलेली खरात सारखी दिसणारी पाठमोरी व्यक्ती, समोर भिंतीवर असलेल्या एव्हिडन्स बोर्डवर नाशिक भोंदू बाबा हे शब्द। जादूटोणा, बनवाबनवी, पैशांची अफरातफर, राजकारण, स्कॅन्डल, सेक्स, नाशिकचा भोंदू बाबा खरात प्रकरणात असा सगळा मसाला भरलाय। त्यामुळे आज ना उद्या यावर सिनेमा किंवा वेब सिरीज तयार होण्याची अपेक्षा होतीच। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या सिनेमाच्या निमित्ताने ऑक्टोबरमध्ये ही अपेक्षा पूर्ण होणार आहे। स्वरूप बी सावंत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये खरातच्या काळ्या कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा मांडण्यात आलाय। म्हणजे वाघाचे पंजे नंतर मी एक नवीन सिनेमा तुमच्या भेटीला घेऊन येत आहे, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स। नाशिकचं बहुचर्चित प्रकरण भोंदू बाबा खरात यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे। आपल्या समाजात भरपूर असे लोक आहेत ते बंधुगिरीला फसतात, त्या जाळ्यात अडकतात। प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांच्या सायकोलॉजीशी हे बंधू बाबा कसे खेळतात हे आपण या सिनेमातनं दाखवायचा प्रयत्न करत आहोत। खरात प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांची नावं गौली गेली असली तर यात सर्वाधिक चर्चा होती महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची। खरात प्रकरणामुळे त्यांना राजीनामाही द्यावा लागला। या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद चाकणकरांची भूमिका करणार आहेत। ही भूमिका करू नये यासाठी आपल्याला धमक्यांचे फोन आल्याचा दावा सय्यद यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय। नाही, मला फक्त ह्यासाठी फोन आलेला आहे की तुम्ही हे करू नका, रोल करू नका। हां, म्हणजे चित्रपटात काम ह्याच्या पद्धतीने घेऊ नका, थोडंसं थांबायला सांगतायत, करू नका, राजकीय प्रेशर देत आहेत, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील, असे महिला नेत्यांचा फोन आहेत असे मला प्रेशर यायला सुरुवात झालेली आहे। पण तरी ह्या प्रेशरला मी काही घाबरत नसते आणि मी काम करणार। विशेष म्हणजे सय्यद यांचा राजकारणाशी जवळचा संबंध आहे। आता एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या सय्यद यांनी मुंबईतनं जितेंद्र आव्हाडांविरोधात विधानसभा निवडणूक लढली होती। चाकणकरांची भूमिका कोण करणार हे जाहीर झालं असलं तरी अन्य कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत। अर्थातच यात सगळ्यात मोठा सस्पेन्स आहे तो खरातची भूमिका कोण साकारणार याचा। या सिनेमाचं कास्टिंग अजून रिव्हील केलं नाही। हळूहळू तुम्हाला पुढच्या अपडेट्स येतील, आत्ता लगेच काही सांगत नाही। एक एक कास्टिंग आपण रिव्हील करू। भोंदू बाबा कोण असेल हे पण तुम्हाला थोड्या दिवसात कळेल आणि 2 ऑक्टोबरला सिनेमा गृहात जाऊन आमचा सिनेमा नक्की बघा। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अनेकांना अमेरिकेतल्या जेफ्री एप्स्टीनच्या कारनाम्यांची आठवण झाली। आता चित्रपटाच्या नावातूनच या 2 स्कॅन्डलचा संबंध जोडण्यात आलाय। या सिनेमातून अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीवर भाष्य आहे की खरातचं स्कॅन्डल आणि राजकारण यावरचा पडदा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडेल। मुंबईहून वेदांत नेबसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।